कलम 19 काय सांगत आहे की अंतर्गत काही मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे आपल्याला. तर हे मूलभूत हक्क फार महत्त्वाचे आहे की कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत हक्क कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य व्यक्तीपासून हिरावून घेता येत नाही, हे आपल्याला राज्यघटनेने देण्यात आलेले आहे. आणि ही तुम्हाला मूलभूत हक्क तुम्हाला नैसर्गिकरित्या मिळालेले आहे, न्यायप्रविष्ट आहे. म्हणजेच काय, जर समजा एखाद्या सामान्य माणसाला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून मूलभूत अधिकारांपासून जर वंचित ठेवल्या जात आहे तर तुम्ही न्याय मागू शकता. आणि मूलभूत हक्कांचं संरक्षण करणारा अधिकार करण्याचा अधिकार जर आपल्याला दिला असेल सर्वोच्च न्यायालयाला, हे कलम 32 बरोबर आहे, कलम 32 नुसार देण्यात आलेला आहे. तसंच उच्च न्यायालयाला कलम यामध्ये देण्यात आलेला कलम 226 यानुसार तुमचे झालेला मूलभूत हक्क जर समजा तुम्हाला एखाद्या तुमच्या सार्वजनिक हक्कांपासून जर समजा तुम्हाला वंचित ठेवल्या जात आहे तर तुम्ही याच ठिकाणी न्याय मागू शकता. हे एक महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालय हे महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाला काय म्हटलं गेलेलं आहे की भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करता, हे त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. पुढे लक्षात घ्या. मग आता याच ठिकाणी कलम 19 काय सांगतं आपल्याला, तर बघा कलम 19चा आज अंदाज घेऊ आपण. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की बघा कलम संविधानामध्ये कलम 19 देण्यात आलेली आहे आणि कलम 19 सांगतं की मूलभूत हक्कामध्ये देण्यात येऊन नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अन्य संबंधित स्वातंत्र्य हे प्रदान करतात. बरोबर, म्हणजेच काय, यामध्ये त्यांनी असं देण्यात आलं की मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये व्यक्तीला स्वातंत्र्य देण्यात आलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. याचमध्ये हे बघा कलम 19(1)(अ) हे महत्वाचं आहे. हे बघा कलम 19(1)(अ) हे महत्वाचं आलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, कलम 19(1) अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला बोलण्याचे व विचाराचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. हा 1 व अ मध्ये सांगतायत. परत बघा 19(1)(ब) का सांगतं, शांततापूर्वक जमाव करणे हे एक सांगितलं जातं. परत तिसरं सांगितलेलं आहे गट क मध्ये, आपला क मध्ये काय सांगितलं, संघटना किंवा तयार करणे किंवा संघ तयार करणे. त्यासोबतच 19(1)(ड) मुक्त संचारबंदी किंवा वस्त्यांमध्ये कुठेही तुम्ही जाऊ शकता भारताच्या चारही कोपऱ्यामध्ये. त्यानंतर अनुच्छेद 19(1)(टी) काय सांगतं, व्यवसाय किंवा व्यापाराचे स्वातंत्र्य. आता बघा मित्रांनो, व्यवसाय स्वातंत्र्य दिले आहे. संविधानाने देशातील प्रत्येक व्यक्तीला हे अधिकार देण्यात आलेले आहे, सर्व हक्क विवेकानुसार. परंतु बघा हा मुद्दा येऊन थांबतो कुठे,